मी चव्हाण BS ऑनलाईन शिष्यवृत्ती मार्गदर्शन वर्ग बी डेबेवाडीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो। आज आपण या ठिकाणी अपूर्णांक हा घटक पाहणार आहोत। गेल्या तासामध्ये आपण अपूर्णांकाचे वाचन, अपूर्णांक कोणत्या पद्धतीने तयार होतो आणि समच्छेद अपूर्णांक म्हणजे अपूर्णांकाचा लहान मोठेपणा आपण पाहिला होता। म्हणजे छेद समान असतील तर अपूर्णांकाचा लहान मोठेपणा आपण पाहिलेला होता आणि त्याच्यानंतर अपूर्णांकाची बेरीज, अपूर्णांकाची वजाबाकी हेही घटक पाहिले होते। आणि त्याच्यानंतर आपण पाहिलं होतं की जर अंश समान असतील या पद्धतीने जर अपूर्णांकाशी 9/11 9/14 या पद्धतीने जर अपूर्णांक असतील तर यातील या अपूर्णांकाचा लहान मोठेपणाही आपण पाहिलेला होता। मग यातला लहान अपूर्णांक कोणता आणि मोठा अपूर्णांक कोणता, तर मी सांगितलं होतं की जर अंश समान असतील तर ज्याचा छेद मोठा तो छोटा असतो। म्हणजे या ठिकाणी हा अपूर्णांक छोटा आहे आणि हा अपूर्णांक मोठा आहे या पद्धतीने मी सांगितलेलं होतं। तर आज आपण काय पाहणार आहोत, तर आज आपण अंशाधिक अपूर्णांक, इथं जर तुम्हाला दिसत असेल अंशाधिक अपूर्णांक, छेदाधिक अपूर्णांक, सममूल्य अपूर्णांक, पूर्णांकयुक्त अपूर्णांक आणि त्यांचं परस्परामध्ये रूपांतर, म्हणजे पूर्णांकयुक्त अपूर्णांक दिला त्याचं अपूर्णांकामध्ये रूपांतर किंवा अपूर्णांक दिला तर त्याचं पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये रूपांतर, हे आज आपण या घटकामध्ये पाहणार आहोत। तर सुरुवातीला अंशाधिक अपूर्णांक। अंशाधिक अपूर्णांक म्हणजे काय, इथं नावातच आहे बघा, तुम्हाला इथं तुम्हाला समोर दिसत असेल तर बघा, नावच काय, अंशाधिक। अंशाधिक म्हणजे काय, अंश अधिक म्हणजे अंश मोठा। लक्षात येते का बघा, तुमच्या नावामध्येच आहे अंशाधिक अपूर्णांक। म्हणजे काय, समजा उदाहरणार्थ आपण घेतलं 7/4 घेतलं तर याच्यामध्ये अंश किती आहे, तुम्हाला माहिती आहे सर्वांना, आपण शिकलेलो असतो। अंश आहे 7 आणि छेद किती आहे 4। मग मला सांगा, अंश 7 आहे छेद 4 आहे तर यातलं सगळं मोठं काय आहे, अंश मोठा आहे या ठिकाणी का छेद मोठा आहे, तर या ठिकाणी सांगा बरं, तर या ठिकाणी अंश मोठा आहे। म्हणून या अपूर्णांकाला आपण काय म्हणू शकतो, अंशाधिक अपूर्णांक या पद्धतीने आपण म्हणू शकतो। नावातच आहे, लक्षात ठेवायचं। जर तुम्ही हे नाव फक्त उच्चार केला तर तुम्हाला तो अपूर्णांक अंशाधिक आहे का छेदाधिक आहे हे आपल्याला पटकन समजून जाईल। बघा, एक उदाहरण घेऊ आपण। मी हे या ठिकाणीच लिहितो म्हणजे आपल्याला आज कोणकोणते घटक शिकायचे आहेत हे यावरून लक्षात येते। बघा, एक उदाहरण घेतो मी, समजा पाठीमागचं उदाहरण घेतो, 9/6 घेतलं। ओके, 9/6 हा पूर्णांक वाचता येतो ना, कसा वाचायचा, 9, तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न येतो, मी तुम्हाला सांगितलंय 9/6 या पद्धतीने हा पूर्णांक आपल्याला वाचायचा, 9/6। मग मला सांगा, छेद किती आहे याचा, छेद 6, अंश किती आहे, 9, छेद 6 अंश 9। मग यातलं मोठं काय रे, हे तर तुम्हाला येतं ना, 9 मोठं का 6 मोठं, तर आपल्याला माहिती आहे 9 मोठं। म्हणून हा अपूर्णांक काय आहे, अंशाधिक अपूर्णांक आहे। एकदम सोपा आहे, अंशाधिक अपूर्णांक आहे। कोणता, 9/6 हा अंशाधिक अपूर्णांक आहे। का अंशाधिक अपूर्णांक आहे, जर तुम्हाला विचारलं की 9/6 हा अंशाधिक अपूर्णांक आहे, पण का, कारण या अपूर्णांकाचा छेदापेक्षा अंश मोठा आहे म्हणून हा अंशाधिक अपूर्णांक आहे। तो जर मी उलटा लिहिला, या ठिकाणी लिहितो बघा, या ठिकाणी मी जर तोच अपूर्णांक लिहिला 6/9, कसं वाचणार, वाचून दाखवा तुम्ही। जरी मला इथं ऐकायला येत नसेल तर तुमचे सर त्या ठिकाणी किंवा शाळेमध्ये इतर तुमचे मित्रमैत्रिणी ऐकतात, वाचून दाखवा बरं। 6/9 म्हणजे अंश किती आहे तिथं 6 आणि छेद किती आहे, अंश 6 आणि छेद किती आहे 9। मग याच्यामध्ये सांगा आता काय मोठा आहे,
अंश मोठा आहे का छेद मोठा आहे? एकदम सोपं आहे. काय मोठा आहे? ज्या छेद, म्हणून याला म्हणायचं छेदाधिक अपूर्णांक. काय म्हणायचं याला? छेदाधिक अपूर्णांक. म्हणजे तुम्ही जर हे दोन शब्द लक्षात ठेवले, अंशाधिक आणि छेदाधिक, ज्याचा अंश मोठा तो अंशाधिक, ज्याचा छेद मोठा तो छेदाधिक. फक्त तुम्ही त्या शब्दांचा उच्चार जरी केला फक्त, तर तुम्हाला ह्या दोन कन्सेप्ट किंवा ह्या दोन जे संबोध आहेत ते तुमचं क्लिअर होतं. फक्त नावातच आठवणीत ठेवण्याची गरज नाही. काय आठवणीत ठेवण्याची? अंशाधिक म्हणजे अंश मोठा, छेदाधिक म्हणजे छेद मोठा, असा आठवणीत ठेवण्याची गरज नाही. फक्त जर तुम्ही हे दोन शब्द व्यवस्थित उच्चार केला या दोन शब्दांचा, तर तुम्हाला पटकन लक्षात येऊन जाईल. अंशाधिक, अंशाधिक, धिक म्हणजे अधिक, अंश अधिक, अंश मोठा, छेदाधिक, छेद मोठा, छेद अधिक म्हणजे छेदाधिक मोठा. म्हणजे ज्याचा अंश मोठा तो अंशाधिक, ज्याचा छेद मोठा तो छेदाधिक. एवढं सोपं आहे. त्यामुळे हे जे वरचे दोन घटक होते, अंशाधिक अपूर्णांक आणि छेदाधिक अपूर्णांक, हे एकदम सोपे आहे. याच्यामध्ये काहीही अवघड जाण्याचं काही कारण नाही. मग याच्यावर उदाहरण कसं येऊ शकतं? तर मी बघा एकच 2च मिनिटांमध्ये त्याच्यावरचं उदाहरण घेतो. आपल्याला 2-3 अपूर्णांक देतील. बघा मी काय म्हणतो. समजा उदाहरणार्थ मी इथं 3/9 अपूर्णांक वाचायचं. ज्या पद्धतीने तुम्हाला स्क्रीन दिसत असेल किंवा आपला फळा दिसत असेल, त्याच्यावरचे अपूर्णांक मी लिहितोय. मी तर वाचून दाखवतोय, परंतु तुम्हीही माझ्यासोबत ते अपूर्णांक वाचायचे, म्हणजे अपूर्णांक वाचण्याचा सराव होतो. मी तुम्हाला गेल्या तासिकेला अपूर्णांक वाचण्यावर घेतलं होतं बघा. कधी कधी चुकीचं येऊ शकतो, किंवा काल जी तुम्हाला शनिवारी टेस्ट झाली होती ना, त्या टेस्टमध्येही मी काय दिलं होतं, एक अपूर्णांक दिला होता काहीतरी 7/9 किंवा 9/7 असा दिला होता ना. मग त्याचं वाचन कोणत्या पद्धतीने योग्य आहे हे आपल्याला आलं पाहिजे. आपल्याला येत असतं, परंतु परीक्षेमध्ये असे त्याच्या पर्याय असतात, ते आपल्याला कन्फ्यूज होतं. म्हणजे हा पर्याय बरोबर आहे का तो पर्याय बरोबर आहे. त्यामुळं त्याचं प्रॉपर वाचन आपल्याला आलं पाहिजे. त्याचा सराव करा. मी तुम्हाला प्रत्येक वेळेस सांगतो, सगळ्यात महत्वाचं काय आहे? आपल्याला सराव महत्वाचा आहे. गणितामध्ये मला येतं, मी गणित नुसती वाचतो, मी पाहिलं तरी मला गणित येतं, हे आता वाटतं, परंतु परीक्षेमध्ये वेळ कमी असतो. त्यावेळेस आपल्याला बरेच असे पर्याय दिलेले असतात, ते कन्फ्यूज होतात. म्हणून आपल्याला प्रॉपर त्या अपूर्णांकाचं वाचन करता आलं पाहिजे. ओके. मग 3/9, 8/3, 11/13, 19/21 हे 4 अपूर्णांक आहेत. वाचता आले का सगळ्यांना? छान, गुड. आपण सर्वजण हुशार आहे. आता 4थी-5वी पर्यंत आलोय. आपण अपूर्णांक हा घटकच शिकत आहोत. त्यामुळे आपल्याला हे अपूर्णांक वाचायला जास्त अवघड जाणार नाही. मग गणित कसं असू शकतं? वरील अपूर्णांकामध्ये, मी आता गणित लिहित नाही, वरील अपूर्णांकामध्ये अंशाधिक अपूर्णांक किती आहेत? बघा काय विचारलंय, अंशाधिक अपूर्णांक किती आहेत? काय गणित आहे? वरील 4 अपूर्णांक दिले तुम्हाला आणि याच्यामधले अंशाधिक अपूर्णांक आपल्याला विचारलेले आहेत. मग कोणकोणते तरी अंशाधिक? पहिला बघा, मी आणखीन एक इथे लिहितो अपूर्णांक, म्हणजे आणखीन तुमचा सराव होईल. या ठिकाणी मी आणखीन एक अपूर्णांक लिहिला, 5 अपूर्णांक लिहिले, बरोबर दिसते सर्वांना. मग पहिला सांगा 3/9, याच्यामध्ये अंश मोठा आहे का छेद मोठा आहे? छेद मोठा आहे, म्हणजे हा छेदाधिक आहे. म्हणजे हा पर्याय, हा अपूर्णांक आहे का अंशाधिक? हा छेदाधिक आहे, म्हणजे हा नाही. दुसरा अपूर्णांक वाचा, 8/3, 8/3. मग याच्यातला अंश मोठा आहे का छेद मोठा आहे? सांगा बरोबर. काय मोठा? आपल्याला कसले पाहिजे अपूर्णांक? अंशाधिक अपूर्णांक पाहिजे. हे महत्वाचं लक्षात ठेवायचं. नंतर आपण वाचणार हा छेदाधिक, हा अंशाधिक. अरे पण काय आपल्याला विचारले काय हे महत्वाचं आपल्या डोक्यात. गणित कधीही सोडवत असताना सगळ्यात महत्वाचं आपल्या डोक्यात काय पाहिजे? सुरुवातीला आपल्याला काय विचारले. मग इथं काय विचारलंय? अंशाधिक विचारले, हे कायम डोक्यात ठेवायचं. ओके. मग इथं काय, छेद मोठा आहे का अंश मोठा आहे? तर इथं अंश मोठा आहे, म्हणजे हा एक अपूर्णांक आपला अंशाधिक झाला. इथं 11/13, 11 मोठा आहे का 13 मोठा आहे? तर 13 मोठा आहे, हे माहित आहे. मग हा छेद आहे का अंश माहित पाहिजे, हे आपल्याला माहिती आहे. मग मला सांगा, हा
छेद अधिक झाला म्हणजे हा नाही. 19/21 सांगा याच्यामध्ये अंश मोठा आहे का छेद मोठा आहे? सांगा छेद मोठा आहे म्हणजे हा पण नाही. आणि 29/19 हा जो अपूर्णांक आहे याच्यामध्ये अंश मोठा आहे. मग मला सांगा याच्यामध्ये हा एक अंश अधिक आहे आणि हा एक अंश अधिक. किती अंश अधिक अपूर्णांक झाले? मग 2 अंश अधिक अपूर्णांक झाले. बरोबर. म्हणजे आपल्याला एकदम सोपं आहे, फक्त गणित व्यवस्थित वाचायचं. कधी कधी काय येऊ शकतं, वरील पैकी कोणता अंशाधिक अपूर्णांक नाही. बघा आता काय येऊ शकतं. आता जो उत्तर आपण 2 आलं ना, परंतु कधी कधी काय असतं, वरील अपूर्णांकापैकी कोणता अपूर्णांक, किती अपूर्णांक अंशाधिक अपूर्णांक नाहीत. बघा आता नाहीत म्हटले, अंशाधिक नाहीत म्हणजे काय रे? अंशाधिक नाहीत म्हणजे काय? बघा इथं हे लक्षात ठेवायचा शब्द. अंशाधिक नाहीत म्हणजेच काय? छेद अधिक आहे. बरोबर आहे का? आनंदी नाही म्हणजेच काय? दुःख आहे. बरोबर आहे का? आनंदी नाही म्हणजेच काय? दुःखी आहे. बरोबर. तसं अंशाधिक अपूर्णांक नाही म्हणजेच काय? छेद अधिक आहे. मग कोणकोणते छेद अधिक? हा एक छेद अधिक आहे 3/9, कारण छेद मोठा आहे. याच्यामध्ये अंश मोठा नाही, याच्यामध्ये छेद मोठा आहे. बरोबर. म्हणजे हा एक छेद अधिक झाला. याच्यामध्ये 19/21 छेद मोठा आहे, याच्यामध्ये अंश मोठा आहे. आपल्याला पाहिजे कसे होते? अंशाधिक अपूर्णांक नसणारे म्हणजेच काय? छेद अधिक. हे आपल्या फक्त गणितामध्ये आपल्याला लॉजिक लावता आलं पाहिजे. बरोबर आहे की नाही? गणितामध्ये आपल्याला आपली विचार करण्याची पातळी ठीक पाहिजे, म्हणजे व्यवस्थित पाहिजे. मग तर आपल्याला गणित एकदम सुटू शकते, कोणतीही अडचण येणार नाही. मग अंशाधिक नाहीत म्हणजे छेद अधिक आहेत, हे आपल्याला सुरुवात पहिल्यांदा समजलं पाहिजे. अंशाधिक नाहीत म्हणजेच काय आहेत ते? छेद अधिक. मग किती छेद अधिक आहेत? 1, 2 आणि 3. 3 अपूर्णांक अंशाधिक नाहीत. बरोबर आहे. एकदम सोपं गणित असतं. याच्यावर काय आपल्याला जास्त वेळ वाया घालवण्यात अर्थ नाही, हे तुम्हाला पटकन येऊ शकतं. त्याच्यानंतर बघा पुढचा घटक आहे आपल्याला शिकायचा आहे. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचा घटक आहे बघा सममूल्य अपूर्णांक. बघा हा सममूल्य अपूर्णांक एकदम सोपा आहे. तुम्हाला सम शब्द लिहितो मी, हा सममूल्य हा शब्द आहे. बरोबर आहे की नाही? आपण याच्या अगोदर परवाच्या क्लासमध्ये काय शिकलोय? समछेद शिकलोय. सम म्हणजे सारखे, छेद म्हणजे छेद, सारखे छेद असणारे अपूर्णांक. आज आपल्याला काय शिकायचं? सममूल्य. सममूल्य म्हणजे काय? सम अधिक मूल्य. सम अधिक मूल्य. सम म्हणजे काय? सारखे. अधिक मूल्य म्हणजे काय? किंमत. सारखी किंमत असणारे अपूर्णांक. लक्षात आलं? नावातच आहे. प्रत्येक गोष्ट गणितामध्ये जर तुम्ही फक्त बारकाईने लक्ष दिलं तर पाठ करण्याचं, गणितात सूत्रपाठ करण्याची सुद्धा आवश्यकता नसते. त्याच्यामध्येच त्याचं उत्तर असतं. जसं अंश अधिक, अंश मोठा, तसं सममूल्य, मूल्य. फक्त त्या शब्दाकडे जर तुम्ही बारकाईने पाहिलं तर आपल्याला तो आठवणीत ठेवण्याची पण गरज नाही. सम म्हणजे सारखे, मूल्य म्हणजे किंमत. सारखी किंमत असणारे अपूर्णांक. मग काय? कसे अपूर्णांक? सारखे मूल्य असणारे अपूर्णांक. उदाहरणार्थ आपण एक वही आणतो, 10 रुपयाची वही आणतो आणि 10 रुपयाचा पेन आणतो. बरोबर. 10 रुपयाची वही आणतो आणि 10 रुपयाचा पेन आणतो. मग या एका वहीची किंमत आणि एका पेनची किंमत सारखी आहे का वेगळे? याची पण 10, याची पण 10. म्हणजे एका वहीचं मूल्य आणि एका पेनचं मूल्य समान आहे, सारखं आहे. याच्यावरून लक्षात आलं तुमच्या? एका वहीची किंमत 10 रुपये आणि एका पेनची किंमत किती आहे? 10 रुपये. मग दोघांची किंमत सारखी आहे का वेगळे? सारखे. किती? 10 रुपये. किंमत म्हणजेच काय? मूल्य. म्हणजे या दोन्ही वस्तूंचं मूल्य कसं आहे? सम आहे. सम आहे म्हणजे सारखं आहे. लक्षात आलं? आता तर लक्षात आलं तुमच्या? म्हणजे त्या दोन वस्तूंची किंमत सारखीच आहे. 10 रुपयालाच वही आहे, 10 रुपयालाच पेन आहे. म्हणजे त्या दोन वस्तूंचं मूल्य सारखं आहे. तसंच आपल्याला या ठिकाणी अपूर्णांक पाहिजे. बघा एकदम सोपं, काय अवघड नाही याच्यात. मी 2 अपूर्णांक लिहितो. बघा लिहू 2 अपूर्णांक. आता इथं बघा या ठिकाणी लिहितो, म्हणजे आपल्या तिकडं त्या ठिकाणी आकृत्या करते, इथं लिहितो.
समजा 2/4 हा अपूर्णांक लिहिला आणि या ठिकाणी मी लिहिला 1/4. आता मला सांगा 2 अपूर्णांक तुम्हाला वाचता आले? आले वाचता. 2/4 1/4. मग हे अपूर्णांक आपण आकृतीच्या स्वरूपात काढू म्हणजे पटकन लक्षात येते. परत कधीही तुमचं हे विसरणार नाही. एकदा जर तुम्ही याची आकृती डोळ्यासमोर आणली, हा पूर्ण कुठनं तयार झाला? आकृतीपासून तयार होतो, बरोबर, किंवा दैनंदिन वस्तूपासून तयार झालेला असतो. मग त्याची जर आकृती आपण डोळ्यासमोर आणली तर कधीही आपल्याला सममूल्य अपूर्णांक विसरणार नाही. मग 2/4 म्हणजेच काय रे? 4 भागापैकी 2 भाग. 4 कसले भाग? समान भाग. मी गेल्या वेळेस सांगितलं होतं, लक्षात आलं का? समान भाग हा लक्षात ठेवायचा. उदाहरणार्थ एक भाकरी आहे, ओके, आता थोडी भाकरी येत असेल, याचा आपण 4 भागापैकी 2 भाग, 2 भाग घेऊ आपण. घेतले म्हणजे रंगवलेले भाग येते थोडक्यात. 2 भागापैकी 4 भागापैकी 2 भाग घेतले, याचा घेऊ आपण. इथं चुकलं थोडं, सॉरी. 1/2 पाहिजे इथं, 1/2 पाहिजे होते इथं, बरोबर. मग मला सांगा आता, इथे एक भाकरी, याचा आपल्याला 2च भाग करायचे, बरोबर आहे का? याचा आपल्याला 2 भाग करायचे समान. का? कारण इथं छेद 2 आहे, समान 2 भागच करायचे, बरोबर. मी करतो समान 2 भाग या पद्धतीने, या आकृतीच्या सारखं करूया आपण, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. मग 2 भागापैकी किती भाग रंगवायचे आपल्याला? इथं एकच भाग रंगवायचा आहे. मग मला सांगा रे, आता या 2 आकृत्याकडे पाहिल्यानंतर तुम्हाला काय दिसतं रे? अपूर्णांक तुम्हाला वेगळे दिसले इथं खाली. कुठं खाली? 2/4 आणि इथं 1/2. हे 2 अपूर्णांक तुम्हाला दिसले या ठिकाणी, बरोबर आहे की नाही? तुम्ही तर म्हणणार हा 2/4 आहे, हा 1/2 आहे. मग ही आपण आकृती स्वरूपात मांडले. हे जे 2 अपूर्णांक आहेत ते काय केलं आपण? आकृतीच्या स्वरूपात मांडले. मग ते मांडल्यानंतर काय झालं तुमचं? इथं 4 भागापैकी 2 भाग आणि इथं 2 भागापैकी 1 भाग. मग जर तुम्ही या आकृतीकडे पाहिलं तर रंगवलेले भाग तुम्हाला कसे दिसतात रे? कसे दिसतात? उदाहरणार्थ ह्याला भाकरी म्हटलं. 4 भागापैकी 2 भाग म्हणजे एवढी भाकरी खाल्ली आहे, एवढी वरची भाकरी खाल्ली आहे, आणि समजा 2 भागापैकी 1 म्हणजे एवढी भाकरी खाल्ली आहे. मग मला सांगा रे, ही भाकरी कशी आहे रे? समान आहे, अर्धीच आहे ना. ही पण अर्धी भाकरी आहे, ही पण अर्धी भाकरी आहे, बरोबर आहे का? अर्धी मी लिहितो इथं म्हणजे तुमच्या लक्षात येईल. म्हणजे हा भाग अर्धा, आता इकडं वरचा भाग अर्धा, म्हणजे हे दोन्ही भाग कसे आहेत? समान आहेत, बरोबर आहे की नाही? म्हणजेच हे 2 अपूर्णांक कसे आहेत? सममूल्य आहेत. म्हणजे या 2 अपूर्णांकाचं मूल्य सारखं आहे. कारण 2/4, 4 भागापैकी 2 भाग म्हणजेच अर्धा, बरोबर. खाली ना भाकरी अर्धी आता, आणि 2 भागापैकी 1 भाग, 2 भाग केले 1 भाग खाला म्हणजे तो पण अर्धाच आहे. म्हणजे जरी तुम्हाला अपूर्णांक वेगळे दिसत असले तरी या 2 अपूर्णांकाचं मूल्य कसं आहे? सारखं आहे. याच्यात आणखीन एक आकृती काढतो इथं बघा, आणखीन एक काढतो, लक्षात घ्या. याचं मी आता किती भाग केले? समान नाही, थोडे वेगळे झालेत भाग, तरी पण लक्षात घेऊया आपण. 6 भाग केले समजा, 6 भाग केले. 1 2 3 4 5 6 समान झाले नाहीत, माझ्याकडून थोडं आकृती काढण्यात हे झाले. परंतु मग काय? 6 भागापैकी 3 भाग, हे वरचे 3 भाग समजा, वरचे 3 भाग खाली. मग आता सांगा 6 भागापैकी 3 भाग म्हणजे पण अर्ध झालं ना. 6 भागापैकी बघा, हे जर मी पुसलं तर 6 भागापैकी 3 भाग हे पण अर्धे झाले ना, बरोबर ना. 6 भागापैकी 3 भाग बघा, मी तिन्ही जर आकृती या पद्धतीने काढल्या तर तुम्हाला समोर लक्षात येईल तिन्ही समान आहेत. म्हणजे 2/4, 1/2, 3/6 हे कसले अपूर्णांक आहेत? सममूल्य अपूर्णांक. काय अवघड आहे आता? काय अवघड आहे का सांगा? अजिबात अवघड नाही, म्हणजे एकदम एवढं सोपं असतं. फक्त एवढं लक्षात ठेवायचं की सममूल्य म्हणजे सारखी किंमत असणारे अपूर्णांक. लक्षात येतं तुमच्या? सारखी किंमत असणारे आपल्याला अपूर्णांक पाहायचे आहेत. आणखी एखादं उदाहरण घेऊ सांगा मला. समजा मी इथं लिहिलं, एक अपूर्णांक घेऊ का तुमच्या समोर? घेऊ. समजा मी इथं घेतला 3/4 हा अपूर्णांक घेतला.
म्हणजे 4 भागापैकी 3 भाग. मग ठरवणार कसं? प्रत्येक वेळेस आकृती काढू शकतो का आपण या पद्धतीनं? नाही. मग ठरवायचं कसं? समजा उदाहरणार्थ मी या ठिकाणी घेतलं, इथं हा अपूर्णांक घेतला मी. हे दोन अपूर्णांक तुमच्या समोर दिसतात. 3/4 12/16. मग ठरवायचं कसं? हे दोन अपूर्णांक जर तुम्हाला परीक्षेमध्ये दिले आणि विचारलं हे दोन अपूर्णांक सममूल्य आहेत का, शोधा. सममूल्य आहेत का किंवा खालीलपैकी कोणते दोन अपूर्णांक सममूल्य आहेत असं पण विचारू शकतात, बरोबर आहे की नाही? मग याच्यामध्ये काय करू शकता तुम्ही? काय आता एखाद्या आकृतीचा 16 भाग करणार? एखाद्या आकृतीचा 16 भाग करत बसणार नाही, ते आपल्याला पॉसिबल पण नसतं परीक्षेमध्ये. मग कसं करायचं? समजा 4 पर्याय दिले, 1 2 आणि दुसरे अदर 2 पर्याय दिले आणि खालीलपैकी कोणते दोन अपूर्णांक सममूल्य आहेत असं उदाहरण असेल समजा. मग काय करायचं? याला संक्षिप्त रूप द्यायचं. तुम्हाला माहिती आहे संक्षिप्त रूप द्यायला येतं? 3/4 याला कितीने भाग जातो रे? 3 न जाऊ शकतो, 4 न जाऊ शकतो. 4 1 4 4 3 12 4 1 16. मला सांगा आता हा आणि हा अपूर्णांक सारखा आला की नाही? आला की नाही? म्हणजे हे हा अपूर्णांक आणि हा अपूर्णांक कसे आहेत? सममूल्य आहेत. हा अपूर्णांक 3/4 आणि 12/16 हे अपूर्णांक कसे आहेत? सममूल्य आहेत. त्यांची किंमत सारखी आहे. लक्षात ठेवायचं, अपूर्णांक जरी वेगळे दिसत असले तर अपूर्णांकाला पटकन काय करून घ्यायचं? अपूर्णांकाला संक्षिप्त रूप देऊन घ्यायचं. जो मोठा अपूर्णांक असतो त्याच्यावरून आपल्याला पटकन लक्षात येतं की हे दोन अपूर्णांक सममूल्य आहेत. आणखी एक उदाहरण घेऊ म्हणजे तुमच्या पटकन लक्षात येईल. येते का वाचायला? कोण वाचेल? कोण वाचेल सांगा, वाचा. गुड, खूप छान. तुम्हाला पटकन वाचायला येतात अपूर्णांक आहे. सोपं असतं. फक्त एकदम आपण गणितामध्ये एकच लक्षात ठेवायचं, मी प्रत्येक वेळेस सांगतो. गणितामध्ये शिकवत असताना शाळेमध्ये सर असतील, टीचर असतील, शिकवत असताना फक्त प्रॉपर लक्ष दिलं आणि त्या गोष्टी समजून घेतल्या आणि शिकवत असताना जर काही अडचण आली तर पटकन सरांना विचारायची गणितात. आता जर तुम्ही अडचण विचारली की तुमचं परत कधीही विसरत नाही. पण कसं विचारू? सर काय म्हणतील, टीचर काय म्हणतील, जर असं करत बसला तर खूप गणित पुढे गेल्यानंतर आपल्याला समजण्यास अडचण येऊ शकते. म्हणून पटकन विचारून घ्यायचं. हे दोन अपूर्णांक सममूल्य आहेत का मला सांगा. मग मी काय सांगितलं? सममूल्य आहेत किंवा नाहीत याच्यासाठी आपण जो मोठा अपूर्णांक दिसतो म्हणजे मोठे आकडे, अपूर्णांक यातला मोठा आणि छोटा कुठलाच नाही, फक्त आकडे मोठे दिसतात, याला आपण भाग घालून शकतो. 6 1 6 6 3 11. मला सांगा रे, 1/3 आलं, हा पण 1/3 आला. म्हणजे हे दोन्ही अपूर्णांक कसे आहेत? सममूल्य आहेत. आता काय अवघड आहे? आता काय कोणाला समजायला अडचण आहे का सांगा? बर, आता याच्या उलट विचार. समजा तुम्हाला एक अपूर्णांक दिला 2/3, याचा सममूल्य अपूर्णांक काढा. तुम्हाला जो येतो तो काढा. कसा काढणार? याचा सममूल्य अपूर्णांक तयार करायचा आपल्याला. म्हणजे त्याची किंमत आणि याची किंमत, जसं पहिल्या उदाहरणामध्ये पाहिलं होतं सगळीकडे अर्धी भाकरी होती, म्हणजे किंमत बदलता कामा नये. त्या अपूर्णांकाची किंमत सारखीच राहिली पाहिजे. म्हणजे आपल्याकडे खरं तर ऍक्च्युली वेळ कमी आहे, नाहीतर अपूर्णांक हा घटक पूर्ण बेसिक पासून घेतला तर कधीही तुमचं विसरणार नाही. परंतु आपल्याला वेळ कमी असल्यामुळे लगेच एकाच दिवसात एवढे 4 घटक आपण घेत असल्यामुळं ते आपल्याला फास्ट घ्यावं लागतं. त्यामुळे बऱ्याच गोष्टी तुम्हाला बेसिकच्या ज्या असतात ते सांगायला वेळ पुरत नाही. त्यामुळे मी फक्त आपलं रिव्हिजन म्हणून तुमचं घेतोय. मग याचा सममूल्य अपूर्णांक कसा तयार करायचा? म्हणजे सारखी किंमत असणारा, समछेद नाही म्हणत, समछेद, समछेद आणि सममूल्य हे दोन शब्द वेगळे आहेत. हे दोन्ही शब्द सारखे नाहीत. समछेद म्हणजे फक्त छेद सारखा असतो, सममूल्य म्हणजे छेद त्याची किंमत सारखी असते. लक्षात येते का? त्याची जरी तुम्हाला वर इथं वेगळा दिसत असला छेद तरी त्याची किंमत मात्र सारखी असते. जसं वही पेनचं उदाहरण घेतलं ना, वही वेगळी दिसते, पेन वेगळा दिसतो, बरोबर आहे की नाही? परंतु त्याचं मूल्य समान होतं इथं बघितल्यानंतर.
पहिलं होतं ना 10 रुपयाला वही 10 रुपयाला पेन. जरी त्या वेगवेगळ्या दिसल्या तर त्याचं मूल्य मात्र समान होतं. तसं समछेद म्हणजे ज्याचं छेद समान आहे. सममूल्य म्हणजे जरी तुम्हाला वर छेद वेगळे दिसत असले तरी त्याचं मूल्य सारखं असतं, म्हणून त्याला आपण सममूल्य म्हणतो. मग याचा आपल्याला सममूल्य अपूर्णांक तयार करायचा. कसा करायचा अपूर्णांक? समजा आपण शाळेमध्ये चॉकलेट वाटत असतो. काय वाटत असतो? प्रत्येकाला अगोदर सांगतात बघा, सर सांगतात किंवा टीचर सांगत असतात, अगोदर 2-2 दे, पुरतेत का बघ, परत राहिले तर परत 1-1 देऊ. मग परत 1-1 देताना सगळ्याला 1-1 देतो. एकाला 1 एकाला 2 देतो का? जर सगळ्याला पहिल्यांदा 2-2 दिले चॉकलेट, बरोबर, आणि परत 1-1 दिली तर सगळ्याला किती मिळणार आहेत? 3-3 मिळणार आहेत ना. समजा पहिल्याला 2-2 दिले, परत एकाला 2 दिले, एकाला 1 दिले, एकाला 3 दिले, तर त्याचं मूल्य किंवा प्रत्येकाला चॉकलेट मिळण्याचं मूल्य सारखं आहे का? अजिबात नाही. तसं मग काय करायचं? जर आपल्याला सममूल्य अपूर्णांक तयार करायचा आहे तर काय करायचं? जेवढं आपण छेदाला गुणणार अंशाला गुणायचं. समजा बघा, अंशाला मी 4 न गुणलं तर छेदाला पण 4 न गुणायचं. मी सांगतो ना आपल्याला वेळ कमी आहे, नाही तर ह्या ज्या कन्सेप्ट आहेत ना एकदा क्लिअर झाल्यानंतर परत कधीही विसरत नाही. मग इथं किती झालं? 2 चोक 8 आणि 3 चोक 12. म्हणजे जर मी हे परत पुसून टाकलं बघा, तर 2/3 आणि 8/12 हे सममूल्य अपूर्णांक आहेत का? कारण याला पण उदाहरणार्थ याला पण 4 चॉकलेट दिली परत आणि याला पण 4 दिली, वरच्याला अंशाला पण 4 दिली, छेदाला पण 4 दिली. मग काय बदलेल का? सेम झाले ना दोघांकडे. याच्याकडे पण तेवढे होतील, याच्याकडे पण तेवढे होतील, याच्याकडे पण तेवढे होतील. लक्षात येते का? म्हणजे समान गुणायचं किंवा भागायचं, या दोन्हीला समान करायचं. बरोबर. याला 4 न गुणलं तर याला 4 नच गुणायचं, याला 4 न भागलं तर याला 4 नच भागायचं. लक्षात आलं? तर आपल्याला या उदाहरणाचा अर्थ समजेल किंवा ते लक्षात राहील. सममूल्य, कारण आपल्या नावातच आहे त्याच्या समसारखं समान वाटप करायचं. म्हणजे 2/3 आणि 4/12 हे सममूल्य अपूर्णांक आहेत. अजून कसं तयार करू शकतो? याला आपण 4 न गुणलं होतं, आता आपण 5 न गुणूया. अंशाला 5 न गुणले की छेदाला पण 5 न. याला 2 चॉकलेट की त्याला पण 2 चॉकलेट, याला 2 आणि त्याला 1 असं करायचं नाही, तर मग सगळा गोठा होऊन जातो. बरोबर. 2 गुणले 5 किती झालं? 10 आणि 3 गुणले 5 किती झालं? 15. मग सांगा, हा अपूर्णांक, हा अपूर्णांक आणि हा अपूर्णांक हे तिन्ही अपूर्णांक काय झाले? सममूल्य झाले. समछेद दिसतात का तुम्हाला? कधी दिसतील? जर याला तुम्ही काय म्हणायचं त्याला संक्षिप्त रूप दिलं तर समछेद दिसतील, पण आता दिसतात का समछेद? नाहीत, कारण छेद वेगवेगळे दिसतात. परंतु याचं मूल्य, याची किंमत कशी आहे? सारखे. याला जर तुम्ही संक्षिप्त रूप दिलं तर हाच अपूर्णांक येणार, याला जर संक्षिप्त रूप दिलं तर हाच अपूर्णांक येणार, म्हणून याला आपण सममूल्य अपूर्णांक असं म्हणतो. आता शेवटचा बघा, शेवटची 5 मिनिटं माझ्याकडे राहिलेत आणि आपल्याला पूर्णांकयुक्त अपूर्णांक शिकायचं आहे. आता खूप इंटरेस्टिंग आहे बघा, लक्ष दिले की पटकन येऊन जातो तुम्हाला. मी एक आकृती काढतो, एक भाकरीच काढतो, म्हणजे तुमच्या परीक्षेत गेलं तर फक्त भाकरी दिसली पाहिजे. हा पूर्णांक आला की भाकरी, बरोबर. हा पूर्णांक आला की काय डोळ्यासमोर घ्यायचं? फक्त भाकरी. आता मी भाकरी काढली, एक भाकरी काढली आणि दुसरी बघा, दुसरी जर तुम्हाला दिसत असेल तर किती आहे रे? ती दिसते तुम्हाला? दिसते. मग किती आहे? ही एक भाकरी आहे, ही किती आहे? अर्धी भाकरी, बरोबर आहे का? ही एक भाकरी. समजा उदाहरणार्थ आपण आपल्या घरी आपण काय खात नाही, तुम्ही 5वी पर्यंत असाल तरी तुमच्यातलं कोणतरी एक पेक्षा जास्त भाकरी खातच असेल ना, किंवा आपले बाबा खात असतील. आपल्याला परिसर अभ्यासामध्ये आहे, जे जास्त कष्टाची कामं करतात त्यांना जास्त अन्न लागतं, बरोबर आहे की नाही? मग आपले बाबा आई कष्टाची कामं करत असतात, मग त्यांना एक भाकरी, संध्याकाळी जर एक भाकरी दिली तर जमेल का? नाही जमणार. मग त्यांना समजा एक दिली आणि परत अर्धी दिली, मग एक म्हणजे काय? एक पूर्ण दिली. एक पूर्ण भाकरी दिली ना, मी लिहितो एक पूर्ण, आणि दुसरी किती दिली? अर्धी. मग अर्धा अपूर्णांकात कसं लिहितो हे आपल्याला सरांनी शाळेत शिकवलं, मी तर वेळेअभावी ते सांगितलं नाही. वेळ कमी असल्यामुळे अर्धा कसं लिहायचं, पाव कसा लिहायचं? पाव म्हणजे काय? खायचा पाव नव्हे, त्या पाव भाग. पाव भाग कसं लिहायचं हे मी सांगितलं तुमच्या शाळेमध्ये, तुम्हाला ते शिकवलं असेल, आपल्याकडे तेवढा
वेळ नव्हता त्यामुळे मी सांगितले नाही. हा एक भाकरी. अर्धी कशी देतो आपण? दोन भागापैकी एक भाग. पाठीमागे शिकलो की आपण अशी भाकरी काढली होती, त्याचं दोन भाग केलं आणि या पद्धतीने म्हणजेच काय, याचं दोन समान भागापैकी एक भाग. तसंच या अर्धे दोन भागापैकी एक भाग. मग मला सांगा, ही एक पूर्ण आहे आणि हे अर्धे आहे. मग कसं लिहिणार आहे? एक पूर्णांक. जी पूर्ण आहे त्याला पूर्णांक म्हणायचं. एक भाकरी पूर्ण असेल तर एक पूर्णांक, दोन भाकरी असतील तर दोन पूर्णांक, तीन भाकरी असतील तर तीन पूर्णांक. फक्त भाकरीच लक्षात ठेवू नका. पूर्ण म्हणजे कोणताही भाग असू शकतो. आपल्या फळाचा भाग असू शकतो, सफरचंदाचा कोणताही पूर्ण भाग असू शकतो. समजा भेळ केली, त्या भेळीचा एक पूर्ण भाग, त्याचे निम्मे निम्मे केले दोन भाग. म्हणजे पूर्ण भाग म्हणजे फक्त भाकरीच असं काही नाही, सगळ्या गोष्टीचं. समजा 10 रुपये आहेत, त्याचा अर्धा भाग करा तर 5 असे. म्हणजे प्रत्येक गोष्टीचा आपण 4 भाग करू शकतो. मग मला सांगा, एक पूर्ण भाकरी आणि ही किती आहे? अर्धी भाकरी. किती झाली? याला व्यवहारात काय म्हणतो तुम्हाला माहिती आहे? याला व्यवहारात काय म्हणतात? एक आणि अर्ध काय म्हणतात? दीड. माहितीये ना? ओके. मग एक आणि अर्ध म्हणजे एक भाकरी आणि अर्धी भाकरी. किती भाकरी? दीड भाकरी. मग तुमचे आजोबा किंवा आजी कधी कधी म्हणत असतात, आज मी दीड भाकरी खाल्ली. दीड भाकरी खाल्ली म्हणजे काय? एक भाकरी आणि अर्धी भाकरी असं खाल्लं. दीड भाकरी म्हणजे एकात दीड नसते, एक भाकरी पूर्ण आणि परत अर्धी भाकरी म्हणजे ती मिळून आपली काय होते? दीड भाकरी होती. ओके, हे लक्षात घ्यायचं. मग हा झाला पूर्णांक युक्त अपूर्णांक. काय अवघड आहे? एक पूर्ण आणि काय अर्ध असेल. अर्ध म्हणजे अर्धच नाही, पाव असेल, पाऊण असेल, काही असेल. म्हणजे ते दोन्ही मिळून आपला काय झाला इथं? पूर्णांक युक्त. हा पूर्णांक आणि हा पूर्णांक. हा इथं लिहिलं नाही मी अपूर्णांक, इथं पूर्णांक लिहिले बघा. पूर्णांक, हा पूर्णांक आणि हा अपूर्णांक म्हणजेच काय झाला? पूर्णांक युक्त अपूर्णांक. अपूर्णांक आहेच, इथं आहे अपूर्णांक, पण कसा आहे तो? पूर्णांक युक्त अपूर्णांक. कारण पूर्ण पण आहे ना भाकरी, इथं आहे ना भाकरी पूर्ण. पूर्णांक युक्त अपूर्णांक. पूर्णांक युक्त अपूर्णांक. लक्षात येते का बघा? पूर्णांक अपूर्णांक तर आहेच, आहे अपूर्णांक. अर्धी भाकरी आहे अपूर्ण, अपूर्ण पूर्णांक भाकरी ती नाही. परंतु कशी आहे पूर्णांक? तिथे एक पण भाकरी आहे, तिथं पूर्ण पण भाकरी. जिथं पूर्ण पण असतं आणि अर्ध किंवा अपूर्ण पण असतं, त्याचा मिळून पूर्णांक युक्त अपूर्णांक तयार होतो. मग याचा अपूर्णांक करायचा. याचा अपूर्णांक करूया आपण. पटकन कुठं करूया? ही आकृती पुसतो मी, इथं आकृती पुसतो. हे खालचं तसंच ठेवतो, तुमच्या समोर दिसेल तुम्हाला. आता शेवटची फक्त दोनच मिनिटं राहिली माझ्याकडे. हा पूर्णांक युक्त अपूर्णांक मी या ठिकाणी लिहितो. याचा आपल्याला अपूर्णांक परीक्षेमध्ये विचारतात. हा पूर्णांक युक्त अपूर्णांक आहे, त्याचा आपल्याला अपूर्णांक तयार करा म्हणून ते परीक्षेमध्ये विचारतात. कसं करायचं सांगतो. या दोन्हीचा गुणाकार करायचा, पूर्णांकाचा आणि छेदाचा गुणाकार करायचा आणि त्याच्यामध्ये हे मिळवायचं. एकदम सोपं. तुम्ही जर सगळ्यात महत्वाचं मी गणिताला काय सांगतो? सराव. अशी उदाहरणं तुम्ही हा क्लास संपल्यानंतर 5 घ्यायची. म्हणून घ्या, कशी पण घ्या. 3 अंश छेद 1 अंश छेद 3 पूर्णांक 1 अंश छेद 3 असं घ्या. फक्त सराव महत्वाचा पाहिजे. 10 उदाहरणं घ्यायची आणि ती 10 उदाहरणं सोडून आपल्या सरांना पूर्णांक युक्त अपूर्णांकाचे अपूर्णांकात रूपांतर करायचे. काय करायचंय? आता लिहित नाही, वेळ नाही आपल्याला. पूर्णांक युक्त अपूर्णांकाचे इथे लिहितो अपूर्णांकात रूपांतर करणे. एकदम सोपं आहे. आपण करतो ना तासाचं मिनिट, दिवसाचं तास, रुपयाचं पैसे करतो ना, तसंच करायचं. काय अवघड नाही. बेक बे, बेक बे आणि त्याच्यामध्ये 2 मध्ये 1 मिळवलं, 3 अंश छेदला छेद द्यायचा. काय अवघड आहे? किती सोपं आहे. काय अवघड आहे? समजा हे उदाहरण घेतलं होतं, तिथं लिहितो, हे पुसून टाकतो आणि तिथे लिहितो ते उदाहरण. 3 पूर्णांक 1 अंश छेद 3. काय सांगितलं? पूर्णांकाचा म्हणजे इथं काय असेल रे? 3 पूर्ण असतील आणि राहिलेली एक वस्तू आहे ना, त्याचा 3 भाग केले आणि त्यातला एक भाग घेतला, असा त्याचा अर्थ होतो. हा एक खूप महत्वाचा आहे. मग या दोन्हीचा गुणाकार करायचा आणि हे मिळवायचं. 3 त्रिक 9, 9 ने आता परत 3 मध्ये 1 मिळवा. चुकीचं करायचं नाही. बघा इथे लिहितो वाटल्यास मी. 3 गुणिले 3 बेरीज 1 छेदाला छेद. सोपं आहे का अवघड आहे? सोपं आहे.
मग मला सांगा आता, पदावली माहिती आहे, गुणाकार पहिल्यांदा करतो आपण याचा. 3 त्रिक 9, 9 9 बेरीज 1/3. परत आणखीन पुढे 9 आणि 1 10. म्हणजे या पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचं रूपांतर आपण या पूर्णांकामध्ये केलेलं आहे. ह्या मधल्या जर स्टेप आपल्याला गाळायचे असतील ना, आता मी बघा इथून इथं गेलो, इथून इथं गेलो, इथून इथं गेलो, मग उत्तरापर्यंत पोहोचलो. स्कॉलरशिपच्या परीक्षेत ह्या स्टेपला मधल्या मार्क नसतात. ह्याला 1 गुण, त्याला 1 गुण, त्याला 1 गुण असं नसतं. स्कॉलरशिप मध्ये काय असतं माहितीये का, डायरेक्ट या उत्तराला मार्क असतो, या उत्तराला मार्क असतो. मग हे जर उत्तर तुम्हाला या मधल्या स्टेप न करता हे जर उत्तर काढायचं, डायरेक्ट जर शिकायचं असेल, तर याला एकच उपाय आहे. कोणता उपाय आहे सांगा बरं? फक्त सराव, फक्त सराव. दुसरं कोणीही डायरेक्ट या मधल्या स्टेप गाळू शकत नाही. फक्त सराव तुमच्या मधल्या स्टेप गाळू शकतो, तुमची वेळ वाचवू शकतो. एक उदाहरण घेतो, लास्ट अँड बेस्ट. लास्ट आणि बेस्ट उदाहरण घेतो. अपूर्णांकाचा 4.2/3 याचं आपल्याला काय करायचं आहे, अपूर्णांकात रूपांतर करायचं आहे. बरोबर, करू का? मधल्या स्टेप गाळायच्या का? लिहितो, तुम्ही गाळायच्या परत. 4 × 3 बेरीज 2, या दोन्हीचा गुणाकार हे मिळवायचं, /3. 4 त्रिक 12, 12 बेरीज 2/3. 12 2 14 बेरीज 3. म्हणजे या पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचं रूपांतर मी अपूर्णांकात केले. या जर मधल्या दोन स्टेप गाळायच्या असतील तर कायम लक्षात ठेवायचं, सराव. हे कधीही विसरायचं नाही, कारण इथंच करू शकता ना तुम्ही. बघा, 3 चोक 12, 12 2 14, 14/3. या पद्धतीने आपल्याला पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचं अपूर्णांकामध्ये रूपांतर करावयास येतं. तर आज आपण पाहिलेले घटक तुमच्या समोर आहेत. याचा ज्यादा सराव आपल्या शाळेतील सर टीचर घेतील. आणि आज आपण या क्लाससाठी वेळ दिला. माझं जवळजवळ अर्धा तास 35 मिनिटं ऐकून घेतलं, त्याबद्दल मी सर्वांचा आभारी आहे. धन्यवाद.